व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारने हाती घेतलेल्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत पोलीस स्टेशन आमगाव याच्या विद्यमानाने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले। या रॅलीत आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आमगाव येथील ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला। रॅलीची सुरुवात पोलीस स्टेशन परिसरातून झाली। विद्यार्थ्यांनी हातात व्यसनमुक्तीचे संदेश लिहिलेले फलक, बॅनर आणि पोस्टर घेत नगरातील प्रमुख मार्गावरून पायी फेरी काढली। नशा सोडा, आरोग्य जोडा, व्यसनमुक्त भारत, उज्ज्वल भारत, व्यसन घातक, जीवन सुंदर अशा घोषणा देत त्यांनी नागरिकांना व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडण्याचे आवाहन केले। रॅली दरम्यान पोलीस अधिकारी व शिक्षकांनी मार्गदर्शन करत व्यसनाचे दुष्परिणाम, समाजावर होणारे परिणाम आणि व्यसनमुक्त जीवनाचे फायदे याबद्दल माहिती दिली। नगरातील व्यापारी, नागरिक, विद्यार्थी आणि महिलांनी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत व्यसनमुक्तीची शपथ घेतली। ही रॅली पोलीस निरीक्षक तिरुपती राणे याच्या मार्गदर्शनाखाली API जितू गुरनुले, API निलेश दाबेराव, API ठमके, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सत्यशीला छिपे, प्राचार्य दिनेश राऊत, प्राध्यापक उमेश मेंढे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या उपक्रमामुळे युवकांमध्ये जागरूकता वाढून व्यसनमुक्त भारत उद्दिष्टपूर्तीकडे एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेल्याचे उपस्थितांनी सांगितले। यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते। गाव माझा न्यूजकरिता राधाकिशन चुटे, गोंदिया।